नमस्कार मंडळी, आज तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे पौष्टिक असे नाचणीचे घावन बनवतोय। त्यालाच काही जण धिरडे सुद्धा म्हणतात, तर ते बनवणार आहोत। काही दिवसांपूर्वी आपल्या एका सबस्क्रायबरने हे नाचणीचे घावन केले, परंतु ते साध्या तव्याला चिटकत होते। तर इथे मी साध्या तव्यावर बनवून दाखवलेले आहे। अजिबात चिटकलेले नाही, तुटलेले नाही, अगदी परफेक्ट असे तयार होतात। त्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर नाचणीचे घावन तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी नाचणीचे पीठ म्हणजेच नाचणी सत्व घेतलेला आहे। तर हे घरी तयार केलेलं नाचणीचं पीठ आहे। मार्केटमध्ये किराणा दुकानात हे रेडीमेड स्वरूपात मिळून जाते। तर हे 1 वाटी या प्रमाणात घेतलं। आता त्याच वाटीने पाव वाटी इतका रवा घ्यायचा। तर इथे रवा तुम्ही जाड बारीक कोणत्याही स्वरूपाचा घेऊ शकता, मी बारीक रवा वापरला आहे। तर हे दोन्ही चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ। नाचणीचं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे नुसत्या नाचणीच्या पिठाचे घावन किंवा धिरडे तयार करायला गेलात तर ते तुटतात। तर याला बाइंडिंग म्हणून यात मी रवा ॲड केला। रवाऐवजी यात तांदळाचं पीठ याच प्रमाणात घेऊ शकता, किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा हे दोन्ही सुद्धा ॲड करू शकता। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पातळ पीठ भिजवून घ्यायचं। जसं भजी तयार करण्यासाठी भिजवतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ तयार करायचं। तर पिठामध्ये पाणी घालत असताना ते थोडं थोडंच घालायचं, एकदा घालू नका, म्हणजे अंदाजही येईल आणि कन्सिस्टन्सी सुद्धा लक्षात येईल। यात गठुळ्या सुद्धा होणार नाही आणि पीठ सुद्धा एकसारखं व्यवस्थित भिजलं जातं। तर हे चमच्यानेच मी भिजवून घेतलं बघा। तर पीठ हे थोडं पातळच ठेवलेलं आहे, जास्तही घट्ट ठेवलेलं नाही, कारण घावन तयार करण्यासाठी आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ही पातळच लागते। आता आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे। त्यामुळे यामध्ये घातलेला रवा हा भिजला जातो आणि घावन सुद्धा अगदी छान खुसखुशीत असे तयार होतात। तर 10 मिनिटांनंतर रवा भिजल्यामुळे तुम्ही बघू शकाल बॅटर हे थोडंसं घट्ट वाटतं। तर अगोदर हे चमच्याने चांगलं एकजीव करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघा बॅटर हे घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर इतका हिंग घालायचा। त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे। तुमची मुलं जर हिरवी मिरची खात नसेल तर स्किप केली तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालू शकतं। आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा घातलेला आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। तर फक्त कांदा, हिरवी मिरची, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तर सुरुवातीला हे सर्व पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ, नंतर यामध्ये आपण पाणी वाढवणार आहोत। तर एकदम झटपट आणि पटकन होणारी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा हे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत 1 छोटी वाटी मी पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी 1 संपूर्ण ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे। तर घावनाचं पीठ म्हटलं तर ते थोडंसं पातळच असतं। तर बघा मी चमच्याने दाखवते, इतपत हे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे याप्रमाणे। तर बघा सर्वात शेवटी आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। तर अर्धा चमचा मीठ ॲड केलं आणि थोडंसं म्हणजेच पाव चमच्यालाही थोडंसं कमी इतपत खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा। तर बेकिंग सोडा जास्त घालायचा नाही, नाहीतर मग त्याचा फ्लेवर येतो। तर पाव चमच्याला सुद्धा थोडा कमी मी सोडा घातलेला आहे। तर हे पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर बघा इथे नाचणीचे घावन तयार करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। चला तर मग लगेच घावन तयार करायला घेऊ। तर इथे घावन तयार करण्यासाठी मी साधा जो नॉर्मल घरातील भाकरी चपातीचा तवा असतो तोच घेतलेला आहे, नॉनस्टिक तवा वापरलेला नाही। मोठ्या आचेवर सुरुवातीला तवा हा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा। त्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं। तेल हे तव्याला संपूर्ण पसरवून घ्यायचं। तेल पसरवून झालं की यावर पाण्याचा शिपका द्यायचा, त्यामुळे तेल आणि पाणी चांगलं हे तव्याला लागलं जातं। आणि आता गॅस मध्यम करून टिश्यू पेपर किंवा एखाद्या कॉटनच्या रुमालाने तवा हा दाखविल्याप्रमाणे पुसून घ्यायचा। तर सुरुवातीला कडक मी चांगला तवा तापवून घेतला, नंतर तेल पाण्याने तो ग्रीस करून घेतला। आता गॅस हा मी मध्यम केलेला आहे। आता बॅटर तव्यावर घालण्यापूर्वी ते चांगल्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं। नंतर दाखविल्याप्रमाणे असं आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये जसं जमेल तसं बॅटर हे पसरवून घ्यायचं।
तर बघा, नंतर मी चमच्याने हा असा गोलाकार देऊन घेतला। तर तुम्ही बघू शकाल बॅटर घातल्यानंतर किती छान मस्त जाळी पडलेली आहे। आता यावर झाकण ठेवायचं। गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे, तो आता वाढवायचा नाही आणि मध्यम आचेवरच फक्त वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत घावन हे झाकून ठेवायचं। तर तवा चांगला गरम असल्यामुळे काही सेकंदातच वरची बाजू ही पूर्णपणे कोरडी होऊन जाते। त्यानंतर झाकण काढायचं आणि झाकण काढल्यानंतर कडेने थोडंसं तेल सोडायचं, त्यामुळे कढा ह्या मोकळ्या होतात। आणि वरतूनही थोडंसं तेल घालून घेतलं। आता उलटणीच्या मदतीने कढा या हळूवारपणे मोकळ्या करून घ्यायच्या। तर बघा याप्रमाणे। तसं बघितलं तर साध्या तव्यावर पहिलं घावन हे थोडंसं करपलं जातं, त्यानंतर सर्व घावन अगदी छान मस्त गोल्डन रंगावर भाजली जातात। तर बघा, न तुटता घावन मस्त असं उलटलेलं आहे। तर पलटी मारून आता दुसरी बाजू सुद्धा थोडीशी खरपूस भाजून घेऊ। तर आलटून पलटून दोन्ही बाजूने तेल किंवा तूप आवडीप्रमाणे लावून मस्त घावन हे भाजून घ्यायचं। तर बघा, जाळी सुद्धा मस्त अशी पडलेली आहे आणि इथे आपलं नाचणीचं घावन किंवा धिरडं तयार झालेलं आहे। तर हे मी असं जाळीवर काढून घेते। जर प्लेटमध्ये ठेवलं तर घामामुळे मग ते एकमेकांना चिटकतात, असं जाळीवर जर ठेवलं तर ते चिटकत नाही। तर अशाच पद्धतीने दुसरं घावन सुद्धा मी तयार करून घेते। तर आता गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम आचेवर तव्यावर बॅटर घालून ते चांगलं पसरवून घ्यायचं। तव्याला न चिटकता न तुटता परफेक्ट असे हे नाचणीचे घावन तयार होतात। चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे मी दुसरं घावन सुद्धा तयार करून घेतलेलं आहे। आता हे घावन तुम्ही बघू शकता, पहिल्यापेक्षा सुद्धा अगदी परफेक्ट आणि मस्त गोल्डन रंगावर भाजलं गेलेलं आहे। तर कडेने सुद्धा असं तेल सोडायचं, कडा छान मोकळ्या करून घ्यायच्या, न तुटता परफेक्ट असं हे घावन तयार होतं। आणि आता बाजू पलटून दुसरी बाजू सुद्धा भाजून घ्यायची। तर तुम्ही जाळी बघू शकता किती छान आलेली आहे, मस्त खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। नॉनस्टिक तव्यावर तर सर्वच डोसे किंवा धिरडे घावणं हे परफेक्ट तयार होतात, पण साध्या तव्यावर सुद्धा हे अगदी छान मस्त खरपूस जाळीदार तयार झालेले आहे। रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे, छान गोल्डन सोनेरी रंगावर ही भाजली गेलेली आहे। तर हे काढून घेऊ आणि राहिलेले घावन सुद्धा याच प्रकारे करून घेऊ। तर बघा, एक वाटी नाचणीच्या पिठापासून या ठिकाणी 3 घावणं तयार झालेली आहेत। मस्त मऊ लुसलुशीत खमंग खरपूस अशी घावणं तयार झालेली आहे। शिवाय ही आपण साध्या तव्यावर केलेली आहे, अजिबात चिटकलेली नाही, कुठेही तुटलेली नाही। मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही अशी सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। तर नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझी रेसिपी बघत असाल तर आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।